नमस्कार. आता हा सगळा भर मांडवात झालेला प्रकार बघून पूर्ण आजी खालीच कोसळतात. त्या चक्कर येऊन खाली कोसळतात आणि बेशुद्धच पडतात. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. कल्पना, प्रताप, अश्विन, अस्मिता सर्वच जण पूर्ण आजीकडे धाव घेतात आणि म्हणतात, पूर्ण आजी उठ ना, उठ ना. अस्मिता प्रियाला म्हणते, बघितलंस ना तुझ्यामुळे काय झालं. तुझ्यामुळे आज माझ्या पूर्ण आजीवर अशी वेळ आली आहे. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. काय केलंस तू हे तन्वी, अक्कल आहे का तुला. तेव्हा अश्विन म्हणतो, मूर्ख मुलगी आहे ही. पूर्ण आजीला लगेच अश्विन चेक करतो. पूर्ण आजी बेशुद्ध असते. अर्जुन म्हणतो, अश्विनला काय झालंय आजीला. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो, आजीला धक्का लागला आहे, त्यामुळे आजी बेशुद्ध पडली आहे. प्रताप म्हणतो, अश्विन आपण आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया का. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो, त्याची गरज नाहीये, आपण आजीला घरात देखील ट्रीटमेंट देऊ शकतो. आजीने धक्क्याने आजी बेशुद्ध पडली आहे, त्यामुळे मी इंजेक्शन देतो, थोड्या वेळाने आजी शुद्धीवर येईल. पण तिला आता एवढे मोठे धक्के हे पचवत नाही, सहन होत नाही. तिच्या वयाला हे धक्के सहन होणारे नाही आहेत. त्यामुळे प्लीज आजीला असे धक्के बसतील असं कृपया वागू नका. काय चाललंय हे तन्वी तुझं. तेव्हा तन्वी म्हणते, मी काय केले आता, हिला बोल ना, हिच्यामुळे झालं आहे सगळं. ही आली इथे माझं लग्न मोडायला. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर मला पूर्ण आजीचं आशीर्वाद घ्यायचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला चला मिसेस सायली. मग सायली आणि अर्जुन पूर्ण आजीच्या पाया पडतात. पूर्ण आजी त्यांना आशीर्वाद देते. आता पूर्ण आजीने अर्जुन सायलीला आशीर्वाद दिलेला आहे. ते बघून प्रियाचा अजूनच जळफळाट होतो. सायली म्हणते, मधुभाऊनी नाही पण पूर्ण आजीने तरी मला आशीर्वाद दिला. सायली खुश असते, मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी, तुझं अर्जुनवर प्रेम आहे हे मान्य आहे, पण अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नाही आहे. अगं प्रेमाचा दुसरा अर्थ त्याग सुद्धा होतो. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, हो म्हणून मी काय त्याग करू का. नाही, मी अर्जुनसोबत लग्न झालेली स्वप्न रंगवली आहेत. अर्जुनची बायको म्हणून मला मिरवायचं आहे, मी त्याग नाही करू शकत. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो, तुला करावाच लागेल, कारण आता तू सुभेदारांची सून नाही होऊ शकत. सायली वहिनी सुभेदारांची खरी सून आहे आणि तीच राहणार आहे, कारण अर्जुनचं आणि सायली वहिनीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दादा आणि वहिनी एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाहीत. तेव्हा प्रताप म्हणतो, हो तन्वी, तुला आता माघार घ्यावीच लागेल. हे लग्न तुझं आणि अर्जुनचं लग्न आता होऊ शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, नाही मी माघार घेणार नाही, माघार घेणार तर ही सायली. तर आता अर्जुन म्हणतो, अगं पण माझं तुझ्यावर प्रेमच नाही आहे, तर आपलं लग्न होऊन काय फायदा आहे. आपला सुखाचा संसार होऊच शकत नाही. मी तुला कधीच बायकोचा मान देणार नाही. तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुन जर बायकोचा मान देणार नसेल तर या लग्नाला काय उपयोग आहे. त्यामुळे आता मी सुद्धा माझ्या मुलीला इथे एक क्षणभर देखील ठेवणार नाही, कारण मला माहीत होतं तुम्ही परत माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आणणार म्हणून. त्यामुळे नाही, आता मी इथे क्षणभर देखील थांबू शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, नाही अर्जुन, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे. अर्जुन म्हणतो, अगं सांगितलं ना, जर आपलं लग्न झालं तर तुझं, माझं, सायलीचं, आपल्या तिघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होतील, कारण मी माझी बायको म्हणून सायलीलाच पूर्णपणे समर्पित झालेलो आहे. ती माझी बायको आहे, त्यामुळे मी तुला कधीच बायको मानणार नाही. मी तुला कोणतंच सुख देऊ शकत नाही आणि मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. त्यामुळे प्रिया, तू हे लग्न थांबव. हे लग्न आता नाही होऊ शकत. बघ, आपल्या या सर्व गोष्टीमुळे पूर्ण आजी देखील बेशुद्ध पडली आहे आणि पूर्ण आजी अशी शुद्धीवर नसताना मी काहीही करू शकत नाही, कारण पूर्ण आजीचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तिच्यासाठी मी या लग्नाला तयार झालो होतो, पण तीच आता या गोष्टीमुळे बेशुद्ध पडली आहे, तर मी आता तुझ्याशी लग्न नाही करू शकत. आता अर्जुनचा तो निर्णय ऐकून प्रिया खालीच पडते. प्रियाला आधार द्यायला तरी कोणच नसतं. प्रिया आता एकटी पडलेली असते आणि सर्वच जण सायली आणि पूर्ण आजीजवळ असतात. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.